करमाळा शहरात थकीत वीज बिलामुळे विजेचे कनेक्शन तोडल्याचा राग येऊन वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत जावेद युनुस शेख वय 38 राहणार परदेशी प्लॉट करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। ते महावितरण करमाळा येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असून करमाळा शहरातील वीज वसुली आणि कनेक्शन संबंधित कामे पाहतात। त्यांच्यासोबत श्रीपती सरदार चव्हाण हे मुख्य तंत्रज्ञ म्हणून काम पाहतात। फिर्यादी जावेद शेख यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी कर्जत रोड नागोबा मंदिराजवळील शौकत मुलानी यांचे थकीत वीज बिल असल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते। त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी मुलानी यांनी थकबाकी भरल्यामुळे सकाळी सुमारे 10:30 वाजता जावेद शेख आणि श्रीपती चव्हाण हे त्यांच्या घरी कनेक्शन जोडण्यासाठी गेले। वीरेंद्र लष्कर यांनी डीपी बंद केल्यानंतर कनेक्शन जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले। कनेक्शन जोडून डीपी चालू करण्यासाठी कर्मचारी जात असताना शौकत मुलानी आणि त्यांची मुले कायम, कय्यूम आणि आसिम यांनी वीज कर्मचाऱ्यांना अडवून तुम्ही कनेक्शन तोडण्यापूर्वी फोन का केला नाही असे म्हणत शिवीगाळ केली। फिर्यादींनी थकीत बिलामुळे कनेक्शन तोडावे लागले असं सांगितल्यावर तिघांनी संतापून त्यांच्यावर हल्ला केला। कय्यूम मुलानी यांनी फिर्यादीला धरून ठेवले तर आसिम आणि शौकत मुलानी यांनी हाताने मारहाण केली। यात आसिम मुलानी याने जवळची वीट उचलून जावेद शेख यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केली। यात ते जखमी झालेत। यावर श्रीपती चव्हाण यांनी हस्तक्षेप करून दोघांमध्ये मध्यस्थी केली। घटनेदरम्यान शौकत मुलानी यांनी वीज कर्मचाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली। या प्रकरणी जावेद शेख यांच्या फिर्यादीवरून शौकत मुलानी, कय्यूम मुलानी आणि आसिम मुलानी या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करीत आहेत।